मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम गुंतवणुकीचे तसेच नियमित उत्पन्नाचे पर्याय बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा, म्हणजे यानंतरचे या पुढचे येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि ते तुम्हाला लगेच बघता येतील। पहिला पर्याय, जर तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न पाहिजे असेल तर पोस्टाची मंथली इन्कम स्कीम मासिक उत्पन्न योजना हा बेस्ट पर्याय असू शकतो। यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 7% जास्त व्याजदर मिळतो आणि 5 वर्षांची खात्रीशीर मुदत। या 5 वर्षांमध्ये दर महिन्याला ठरलेल्या व्याजदरानुसार तुम्ही जमा केलेल्या रकमेवर व्याज तुमच्या खात्यावर जमा होत राहते, जे तुम्ही ॲज अ उत्पन्न म्हणून वापरू शकता। दुसरा पर्याय आहे बँकेचे फिक्स्ड डिपॉझिट, सीनियर सिटीजन फिक्स्ड डिपॉझिट। तुम्हाला माहितीच आहे की बँका या नेहमीच ज्येष्ठ नागरिकांना जास्तीचे व्याजदर देत असतात। 7.5 ते 8.5% या दराने ज्येष्ठ नागरिकांना व्याजदर दिले जाते। त्यातल्या त्यात मासिक किंवा त्रैमासिक असा पर्याय देखील तुम्ही निवडू शकता। LIC द्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री वय वंदना योजना याबाबत तुम्हाला माहिती असेलच। ही योजना LIC तर्फे चालवली जाते, ज्यामध्ये 10 वर्ष निश्चित पेन्शन मिळते आणि ही योजना खास 60 वर्ष आणि त्याहून अधिकच्या लोकांसाठी डिझाइन करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत 10 वर्षांसाठी दर महिन्याला पेन्शन दिली जाते। यानंतरचा पर्याय आहे RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड। यामध्ये सुद्धा 8% जास्त व्याजदर मिळू शकते। त्यातल्या त्यात RBIची सुरक्षा सुद्धा मिळते। नंतरचा पर्याय आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS नॅशनल पेन्शन सिस्टम। रिटायरमेंट नंतर सुद्धा जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर NPS हा एक चांगला पर्याय आहे। यामध्ये कर सवलत सुद्धा मिळते, त्याचप्रमाणे चांगले रिटर्न्सही मिळतात। नंतरचा पर्याय आहे वरिष्ठ नागरिक बचत योजना, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम। ही पोस्टाची सरकारमार्फत चालवली जाणारी सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात जास्त व्याजदर देणारी योजना आहे। या योजनेमध्ये 8% जास्त व्याजदर मिळतो आणि जे काही व्याज आहे ते दर 3 महिन्याला अकाउंट धारकाच्या खात्यावर जमा केले जाते। या योजनेअंतर्गत 5 वर्षांसाठी अकाउंट उघडता येते, त्यानंतर 3-3 वर्षाच्या टप्प्याने पुन्हा अकाउंट एक्सटेंड सुद्धा करता येते। या योजनेबाबत सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यानंतर आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, प्रॉव्हिडंट फंड। भविष्य निर्वाह निधीबद्दल तुम्ही ऐकले असेल। PPF ही पोस्टामार्फत चालवली जाणारी एक योजना आहे। PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड। जर 15 वर्षांसाठी तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर PPF हा एक उत्तम पर्याय आहे। म्हणजेच गुंतवणुकीसाठी तुम्ही PPFचा विचार करू शकता। यामध्ये 7% जास्त व्याजदर मिळतो आणि करमुक्त परतावा, म्हणजे जे काही रिटर्न्स मिळतात त्यावर कुठलाही टॅक्स द्यायची गरज पडत नाही। PPF संदर्भातही एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तोही नक्की बघा। त्यानंतरचा पर्याय आहे डेट म्युच्युअल फंड्स आणि मासिक उत्पन्न योजना। थोडीशी जास्त रिस्क घेऊन जर तुम्हाला अधिक रिटर्न्स पाहिजे असतील तर हा पर्याय एक उत्तम ऑप्शन ठरू शकतो। पण यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कायदेशीर फायनान्शियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा असं मी सुचवेल। तर मित्रांनो, रिटायरमेंट नंतर सुद्धा आर्थिकदृष्ट्या तुम्हाला स्वतंत्र राहायचं असेल, त्याचप्रमाणे दर महिन्याला उत्पन्न हवं असेल तर यापैकी एक पर्याय निवडून तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता। व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।